Okay. Yeah. Started. Go ahead. Okay. अनिकेत, हे फक्त ऑडिओ रेकॉर्ड होतोय का फक्त व्हिडिओ रेकॉर्ड होतोय? दोन्ही पण व्हायला पाहिजे. तिथं एक बाजूला असं ऑप्शन असेल बघा. हा, मी बघितलं आजच आलेलं. हा. हा, फाईल ट्रान्सफर वापरलाय ना. फाईल जेला वापरलाय. हा, बल्क पेआउट आला, तो वाला द्यायचा आहे. हा, करायचं आहे. बट ठीक आहे, एक मला आपण त्याच्यावर नंतर बोलू. एक आहे एवढं झालंय ते. हो. So this is the first screen. HDFC हं. Life. HDFC Life कॅन्सर समरी यायला लागलाय. ओके. हे वन सोर्स काय दाखवतंय? वन सोर्स ग्रे एरिया मध्ये कोणतं? हे का? जस्ट नाही, वरती वरती एक्झॅक्टली ह्याच्या खाली. हा, ते पीडीएफ मधून घेतलं. कोणत्या नाही त्याचा ते मला वाटतं वन सोर्सचा अर्थ म्हणजे तुझं हे असं की आता पण वन पीडीएफ फाईल अटॅच केली, राईट? तर आपल्या फंक्शनॅलिटी मध्ये आपण एकच करणार आहेत का? दोघांची पण फॅसिलिटी आहे? फॅसिलिटी आहे, फॅसिलिटी फक्त एंड पॉइंट्स वगैरे मी ऍड नाही केले त्यामध्ये. करू शकतो आपण. नाही. आता नाहीये सध्या, पण आता नाही, आता सध्या नाही. मग ते हाईड करून टाका. ते वन सोर्स दाखवतं ना ते. ओके, लेट्स क्लीन दॅट आउट. अनिकेत, इफ यू टेक स्क्रीनशॉट. ओके, तुला कळेल का मध्ये कुठून काढले ते, कुठल्या एरियामध्ये? नाही, तुझी रंग वाईट आहे, कलर वाईट आहे. हा, ओके. मी काय म्हणतोय, कारण याच्यावर असे प्रश्न येतील की ज्याच्याने फंक्शन चेंज करायला सांगतील ते. ओके, आणि हे समरी आहे. दिस डॉक्युमेंट सर्व्स ॲज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईड फॉर ब्ला ब्ला ब्ला. ठीक आहे. आस्क एनिथिंग अबाउट दिस डॉक्युमेंट. ओके. त्याच्या आधी चॅट असं आपण चॅटचा आयकॉन टाकायला पाहिजे का कुठे, त्याच्या आधी किंवा नंतर कुठेतरी ते, म्हणजे हे कळण्यासाठी की इथून चॅटिंग चालू आहे. ठीक आहे, नंबर 1. नंबर 2, त्याच्या नंतर जे हे दोन आहेत टॅग्स, व्हॉट इज दिस डॉक्युमेंट अबाउट, व्हॉट इज दिस डॉक्युमेंट अबाउट, त्याच्यानंतर एवढी मोठी पॅडिंग आहे आपली, राईट, खाली. तर तिथे आपण वरती चॅट असं वरती घेऊ शकतो थोडासा. सेक्शन इथं. ओके. नाही, म्हणजे मला फक्त ती पॅडिंग ऍडजस्ट करायची बस. तिथे ती पॅडिंग जास्त दिसते, राईट? कळलं का काय म्हणतोय ते? म्हणजे UI ला कसं व्हायला लागलंय, समथिंग इज मिसिंग असं वाटत आहे, रिकामी जागा.
ठीक आहे. यांचं तसं आहे का? यांचं कसं आहे ते फक्त हा, हा. हे बघा, इकडं आपण पीडीएफ अपलोड केली ना, हा. तर हे जे क्वेश्चन्स आहे यांनी खाली अपलोड फिक्स कर ना, केलेले आहे. अपलोड कर पीडीएफ बघायचे. अपलोड सोर्स कर, बघू तरी साइड बाय साइड. अरे नाही, अपलोडच करायला लागेल तुला, त्यांच्याकडे तसं फीचर नाही. इथं आहे ते. ओके, लेफ्ट साइडला अपलोड होते. ऑसम. ओके, मग यांचं कसं आहे की आता बघ साइड बाय साइड आपलं हे आहे बहुतेक. गो बॅक आपल्या ठिकाणी. ही आपण ही समरी देतोय, ठीक आहे. हा, ही राईट समरी राईट. ही आपण अशी इथं दाखवतो सध्या. हा, आपल्याकडे स्क्रोल. ओके ओके, त्यांच्याकडे कसं आहे माहिती का, राईट साइडला काहीतरी आहे त्यांच्याकडे, त्याच्यामुळे ती स्पेस येत नाही त्यांच्याकडे. बघितलं का तू? गो बॅक देअर. राईट साइडला काय आहे त्यांचं? व्हॉट इज इट? टूल्स आहे की ऍड युअर ओव्हरव्ह्यूज. नाही, होल्ड तू ते काढ स्टुडिओ काढ. आता तुम्ही क्लिक कर वरती, आता क्लिक देअर अप. इथं नाही, वरती राईट साइड नाही का पॅन तो क्लोज करण्यासाठी. हा, हो. ओके, हा व्ह्यू आहे आपला बरोबर. सध्या आपला हो. सध्या एक्झॅक्टली हा व्ह्यू आहे. तर त्याने काय केले, लेफ्ट राईटला पॅडिंग टाकली मग त्यांनी त्या केसमध्ये. ओके, आणि खाली चॅट सरकत नाहीये. ओके, स्क्रोल अप कर याला, आणि जेव्हा तू स्क्रोल अप करशील तेव्हा इथे जे आपले टॅग्स आहेत ते टॅग्स वर्टिकल देतात, आपण हॉरिझॉन्टिकल त्याला बोलतो. आणि वरून ही जी स्पेस आहे ना पीडीएफ ची, ही पण त्यांनी जास्त ठेवली आहे. ओके, आपली गो तुम्ही बॅक बघशाल तर ही नाव. पण ऐक कमी आहे. सांगतो आता आपल्याला काय करायचंय, फक्त लेफ्ट राईटला पॅडिंग ऍड कर, खतम. आणि ही वाली साईज पण थोडीशी वाढवतो, म्हणजे हा हे जरा हा, अजून भारी. ओके. आणि हे जे आहे ना, व्हॉट इज इन द डॉक्युमेंट, हे त्यांनी वर्टिकल दिलंय, वर्टिकल स्टॅक्ड आहे. बघ, है ना? हा, ओके, जेणेकरून म्हणजे यूआय चांगला दिसला पाहिजे, बस बाकी काय नाही. ठीक आहे. ठीक ओके, आहे. गो बॅक नाव. आता प्रश्न विचार त्याला काहीतरी. काय बाबा, HDFC कॅन्सर. ओके, कॅन यू गो बॅक टू द पीडीएफ डॉक्युमेंट? शो मी द पीडीएफ डॉक्युमेंट. स्क्रोल डाऊन. अरे हे काय आहे? ओके, ही कशाची फाईल आहे ही? इन्शुरन्स पॉलिसी डॉक्युमेंट आपली. पॉलिसी डॉक्युमेंट. बरं, ओके, सगळं नाही, पण त्यामध्ये नाव वगैरे काही नाहीये. असं कसं दिलंय? खाली जा, कीप गोइंग डाऊन. ओके, थांब तो वर जा. थांब, अजून थोडस वर जा. हा, थांब. ओके, आता त्याला विचार, व्हॉट इज द CIN नंबर. चॅट मध्ये विचार, व्हॉट इज द CIN नंबर. व्हॉट इज CIN नंबर. हा दिन एवढं तू जरा कॉन्टेक्स्ट द्यायला पाहिजे होता आणखी तुला, असं मला वाटतंय. बघू आपण. बघूत ना काय तो, कारण ते स्पष्ट CIN नंबर आहे तिथे. हा, C2 आणि C3. C2 वर क्लिक कर बरं, एक मिनिट. करू का? कर सीटवर क्लिक कर. थांबा, मी यांना C2 वाला दाखवतो ग्राफ. CC ला क्लिक कर. ओके, आणि हे ना उलट आहे, हे स्विच कर. राईटचं लेफ्टला ठेव, लेफ्टचं राईटला ठेव. ही जी विंडो ओपन होतीये ना, ती राईटला झाली पाहिजे. ओके. ओके, ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, ही पीडीएफ डॉक्युमेंट आहे का मार्कडाऊन आहे हे मार्कडाऊन. ओके, पण मग हे CIN नंबर आपल्याकडे धडधड आहे ना. गो बॅक टू पीडीएफ डॉक्युमेंट. हे बघ इथे हाच आहे ना. CIN एल काय जो काय ना,
L65110. ऍड्रेस हा ओके. बरं ठीक आहे. त्याला विचार की हे काय बघ, कॉल ऍड्रेस. ओके, व्हॉट इज द ऍड्रेस, व्हॉट इज द ऍड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स असं विचार. व्हॉट इज द ऍड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स. आय थिंक बघू तिकडे जाऊ आपण. हे तर एकदम टू द पॉइंट आहे ना. व्हॉट इज द ऍड्रेस ऑफ हे करस्पॉन्डन्स. बघा इथंच आलो होतो त्याने आणलं होतं. नाही तिथे आलो नव्हतो आपण. दाखव, कर शीटला क्लिक. हे बघ इथं येतोय. नाही ते टेबल्स आहेत ना खाली, म्हणून ते हे डिस्टॉर्ट होते थोडस. टेबलला अजून ते हायलाइट नीट करत नाही प्रॉपरली बरं ठीक आहे. हे विचार, मी आता म्हणलेलं विचार. गो बॅक. व्हॉट इज द ऍड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स, करेक्ट ना? हा. आणि हे क्वेश्चन्स आपण पण देतोय बरं का, फॉलोअप क्वेश्चन्स. आता बघ बरं, क्लिअर यायला पाहिजे ते. आता क्लिअर थोडीच आहे तर. गो बॅक अँड चेक व्हॉट इज ऍड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स. पीडीएफ मध्ये जा. हे पहा, हे आहे ना, हे सगळं मुंबई वगैरे यायला पाहिजे. थांबा तुम्हाला माझी स्क्रीन दाखवतो. माझी स्क्रीन दिसते तुम्हाला? हो दिसतीये. अनिकेत दादा तिथं C1 दिलंय का? फ्रॉम विच इट टूक, चेक कर एकदा. तिथं C1 आहे राईट? हो. आता जर तुम्ही माझ्या ह्याच्यामध्ये वेक्टर इंडेक्स मध्ये C1 मध्ये ऍड्रेस ऑफ द करस्पॉन्डन्स इथे आहे. सो आपण परफेक्टली त्याला ते देतो LLM ला. वी आर गिव्हिंग एव्हरीथिंग. LLM ला देतोय की हा वेक्टर आहे, हा अख्खा डेटा आहे, तुझा डेटा तुला इथं भेटेल. फक्त LLM आता मला पर्सनली काय वाटतं माहिती का, तुम्ही आहे ना ह्यावाल्या पार्ट मध्ये देऊ नका. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ही एक सॅम्पल कॉपी सारखं येतंय. बरं ठीक आहे. ओके, म्हणून तुम्ही जरासं आहे ना लोअर प्रयत्न करा, त्यामध्ये पण वर्क करेल असं माझी गॅरंटी आहे. ठीक आहे. तर ठीक आहे, पण कस्टमरला आपण असं नाही म्हणू शकत. ओके, बघायला हा पाहिजे काय ते. मग मी एक काम करतो, मी तुम्हाला हे 2-3 पेजेस आपण ना डायरेक्ट ट्रिम करून टाकू आणि इकडनं दाखवूया त्यांना. नाही बघू तरी. जा तिकडे जा. गो बॅक अँड शो मी अगेन. विल आस्क फ्रॉम देअर. तुझीत ना मग तिथून विचारू आपण. अनिकेत दादा का? हा अनिकेत दादा कर बर. स्क्रीन शेअर होते माझी. स्क्रोल डाऊन. तू सांग कुठून विचारू प्रश्न सिद्धार्थ. इथनं कुठनंही विचारा बरं. ओके, हा ठीक आहे. वेवर ऑफ प्रीमियम, मेजर कॅन्सर, डायग्नोस्टिक ऑफ बेस बेनिफिट. हा थांब वर जा. वर स्क्रोल कर थोडस. हा इथे आता काय विचारू आपण माहिती का. हे बघा, पार्ट सी मध्ये बेनिफिट्स मध्ये, बेस बेनिफिट्स मध्ये कॅन्सर डायग्नोस्टिक बेनिफिट्स. हा हे विचार. व्हॉट आर द कॅन्सर डायग्नोसिस बेनिफिट्स. दादा तिथं परत आपण काय एक्सपेक्ट करतोय बघ बरं, ते आहे का. गो टू पीडीएफ. पीडीएफ मध्ये जा. हे बघ इथं काय असलं पाहिजे. कॅन्सर डायग्नोसिस मध्ये a lump sum benefit as per the table below. ठीक आहे. अर्ली स्टेज कॅन्सर, ओके, ऑफ काय क्रॉनिमा इन सिटू. बघ बरं आहे का. CIS. कंट्रोल F कर, अर्ली कर. अर्ली नाही आला ना. थांबा मी बघतो माझ्या ह्याच्यामध्ये. एक मिनिट बघतो मी. 1 सेकंड हा, मला फक्त थोडा टाइम द्या. हा ठीक आहे. तोपर्यंत तू काय कर अनिकेत,
या गोष्टीला तू उलट सर्च करून बघ बरं पीडीएफ मध्ये, याच्यातली काहीतरी कॉपी कर आणि ते पीडीएफ मध्ये भेटतं का बघ आपल्याला. नाही तर असंच बघू आपण शॉर्ट. द कॅन्सर डायग्नोसिस बेनिफिट थांबतो वर जा. The cancer diagnosis benefit is feature of HDFC Life blah 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 that provide financial support upon diagnosis of the cancer. Okay, आपण प्रश्न काय विचारला होता? What are cancer Okay. diagnosis benefit? Definitions, conditions. Okay, the benefit applicable only upon the confirmed diagnosis of a cancer. ठीक है. Important note: does not provide detailed information about the specific amount. ठीक है. Go back to the document. Okay, early stage cancer. Benefit amount as a percentage applicable sum insured. Benefit amount as a percentage of applicable sum. Early stage cancer. हे तिथे येते ना, तिथे राईट. बरं ठीक आहे, त्याला विचार आता, असा विचार, हाऊ मच पर्सेंटेज फॉर अर्ली स्टेज कॅन्सर. What are the benefits for early stage cancer? What are the benefits for early stage cancer? Early stage cancer. Okay, early stage cancer defined as a early stage cancer defines as a percentage of certain million conditions including tumor blah blah blah. Okay, ठीक है. Cover benefits. ठीक है, खाली जा. आपण एक एक बघू. C1 आता हे बरोबर पण असू शकते, पण बघूया. C7 ला क्लिक कर. इन केस ऑफ थांब. अच्छा, तू वरून चाललायस का? बरं ठीक आहे. हे काय आहे? C7 आहे, राईट. ठीक आहे. नेक्स्ट बघ. C9 बघ. अर्ली स्टेज कॅन्सरचं झालं हे. हा, C9 कशाचं आहे? C9 ह्याच्यामध्ये 10% to 100%. इन्क्रीमेंट. ठीक आहे. ओके, खाली अजून C9 च्या व्यतिरिक्त अजून खाली आहे का? C2 ला C2 बघ. एक पॉलिसी डॉक्युमेंट खाली स्क्रोल कर. the details regarding sum insured and premium rates हे C2 मध्ये दिलेले आहे. ते त्याचे डिटेल्स त्या सॅम्पल मध्ये. हो, पण आपण काय ट्राय करतोय? कॅन यू गो बॅक टू पीडीएफ अँड शो हिम? हे बघ, आता पीडीएफ मध्ये हा जो टेबल आहे ना, बेस बेनिफिट्स. ओके, हे काढायचा प्रयत्न करतो आम्ही. आलाय का हे? सीन बघतो मी, एक मिनिट. C7 का C9 मध्ये आला होता? बेस बेनिफिट म्हणून सर्च कर ना, कळेल तुला. इथे करता येतं का? कंट्रोल F. हे बघा हे येतं. अर्ली स्टेज कॅन्सर. हे कुठे येते? तो वरचा दाखवतोय, त्याच्या खाली थोडं. नाही पण कुठला सेक्शन आहे हा? C7. ओके, Early मला काय stage वाटायला cancer. लागलंय माहिती का सिद्धार्थ, तू काय वापरतोय? लँगचेन बोला ना. वापरतोय का? हा, लँगचेन. ओके, तू आउटपुट कसं मागतोय? कॅन यू शो मी युअर आउटपुट? हो, एक सेकंड थांबा. आउटपुटचा प्रॉम्प्ट तू प्रॉम्प्ट वापरशील आउटपुट साठी, बरोबर? हा, येस. हा, तर कुठला प्रॉम्प्ट वापरता तू? दाखव मला जरा. लेट मी टेक यू गाइज ऑन माय बिग स्क्रीन. हा बघा, पहिलं लँगचेन आहे बघा. एक मिनिट थांब, स्क्रीन छोटी आहे थोडीशी. लेट मी टेक यू ऑन बिग स्क्रीन. तुझी स्क्रीन मोठी